काय होईल जेव्हा कोण बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर बसलेला 10 वर्षांचा मुलगा बॉलिवूडच्या शहेनशाहलाच म्हणेल, थांबा, मला नियम शिकवू नका, मला सगळं माहितीये. केबीसीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काहीतरी घडलंय ज्यामुळे सोशल मीडियावर आग लागलीये. एका मुलाचा अति आत्मविश्वास त्याला शून्यावर तर घेऊन आलाच, पण त्याने थेट बिग बी सोबत जो पंगा घेतला त्यावर आता स्वतः अमिताभ बच्चन यांनी मौन सोडलंय. अमिताभ बच्चन त्या मुलाला असं काही म्हणाले जे प्रत्येक पालकाने आणि मुलाने ऐकलंच पाहिजे. चला बघूया केबीसीच्या सेटवरचा हा हाय व्होल्टेज ड्रामा. नमस्कार, मी किमया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोल इमेज. केबीसी ज्युनियरच्या एपिसोड मध्ये गुजरातचा 10 वर्षाचा क्षितिज भट्ट हॉट सीटवर आला. आल्या आल्या त्याचा आत्मविश्वास बघून सगळेच थक्क झाले. पण हा आत्मविश्वास कधी अति आत्मविश्वासात आणि उद्धटपणात बदलला हे कळलंच नाही. अमिताभ बच्चन याने नियम सांगायला सुरुवात करताच इशितने त्यांना मध्येच टोकलं आणि म्हणाला, जास्त बोलू नका, मला सगळं माहितीये. एवढंच नाही, बिग बी प्रश्न वाचून पूर्ण करण्याच्या आतच हा महाशय पर्याय न ऐकताच उत्तर द्यायचा आणि म्हणायचा, लॉक करा. जणू काही अमिताभ बच्चन नाही तर तो स्वतः शो होस्ट करत होता. पण हाच अति आत्मविश्वास त्याला नडला. रामायणाशी संबंधित एका सोप्या प्रश्नाचं उत्तर त्याने पर्याय न बघता चुकीचं दिलं आणि जिंकलेली सगळी रक्कम गमावून बसला. इशितने गेम तर हरलाच, पण लोकांची मनही हरला. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या महान कलाकाराशी केलेल्या त्याच्या गैरवर्तनामुळे सोशल मीडियात त्याच्यावर टीकेची झोड उठली आणि आता याच प्रकरणावर खुद्द बिग बींनी एक अशी टिप्पणी केली आहे जी थेट इशितच्या वर्णावर बोट ठेवणारी आहे. त्यांनी इशितचं नाव घेतलं नाही, पण त्यांना इशारा कुणाकडे होता हे सगळ्यांना समजलं. पुढच्याच एपिसोडमध्ये महाराष्ट्राच्या स्पृहा शिंखडेला सल्ला देताना अमिताभ बच्चन म्हणाले, तुम्ही सर्वांनी सापशिडीचा खेळ खेळला असेल. जेव्हा तुम्ही 99 वर पोहोचता तेव्हा अचानक एक मोठा साप येतो आणि तुम्हाला थेट खाली जमिनीवर आणतो. खऱ्या आयुष्यातला हा साप म्हणजे अति आत्मविश्वास आहे. त्यांनी पुढे कासव आणि सशाची गोष्टही सांगितली. ते म्हणाले, कासवाचा विजय अशक्य होता, पण सशाच्या अति आत्मविश्वासामुळे तो जिंकलेली बाजी हरला. एकाच दगडात दोन पक्षी. बिग बींनी महाराष्ट्राच्या लेकीला सल्लाही दिला आणि गुजरातच्या मुलाला त्याच्या चुकीची जाणीवही करून दिली. या घटनेला समाजशास्त्रज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ अनेकदा 6 पॉकेट सिंड्रोम या अनौपचारिक संकल्पनेशी जोडतात. हा सिंड्रोम अशा युवा पिढीचे प्रतिनिधित्व करतो ज्यांना वाटते की त्यांच्याकडे सगळं काही आहे, ज्ञान, इंटरनेटची माहिती आणि त्वरित यश. त्यामुळे ते अनुभवी लोकांच्या सूचनांकडे आणि नियमांकडे दुर्लक्ष करतात. इशितचे वर्णन हे याच घाईचे आणि अतिउत्साही मानसिकतेचे उदाहरण आहे. तुम्ही केबीसीचा हा एपिसोड पाहिलाय का? इशित भट्टचं वागणं तुम्हाला कसं वाटतं? आजकालच्या मुलांमध्ये दिसणारा हा आत्मविश्वास आहे की उद्धटपणा? तुमच्या घरातल्या लहान मुलांशी तुम्ही यावर काय चर्चा कराल? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी अति आत्मविश्वास नडला आहे का? शाळेत, कॉलेजमध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी हे तर मला येतच असं म्हणून तुमचं कधी नुकसान झालंय का? तुमचा अनुभव शेअर करा, कारण तुमच्या अनुभवातून अनेक जण शिकू शकतात. तर केबीसीच्या हॉट सीटने आपल्याला पुन्हा एकदा एक मोठा धडा शिकवलाय. ज्ञान असणं महत्वाचं आहे, पण त्यासोबत विनयशील असणं त्याहूनही जास्त महत्वाचं असतं. इशित भट्टच्या रूपाने अति आत्मविश्वासाचा पराभव झाला आणि अमिताभ बच्चन यांच्या शब्दातून अनुभवाचा विजय झाला. या घटनेतून आपण काय शिकायला हवं यावर विचार करा आणि तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा, कारण हा प्रश्न फक्त एका शोचा नाही तर आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बोल इमेजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.